प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाच्या तापमानात होत असलेल्या बदलांमुळे एल निनो ही हवामान घटना पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान तज्ज्ञांनी याबाबत सावधगिरीचा इशारा देत आगामी काळात मान्सूनच्या प्रगतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो असे मत व्यक्त केले आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार एल निनोमुळे जगातील अनेक भागातील पर्जन्यमान आणि तापमानाच्या पद्धतीत बदल होतात. भारताच्या दृष्टीने पाहता या घटनेचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता असते. काही भागात पावसाचे प्रमाण घटणे तर काही ठिकाणी पावसाचे वितरण असमान राहणे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. मान्सून हा देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असल्याने एल निनोच्या संभाव्य प्रभावाकडे शेतकरी, जलसंपदा विभाग आणि ऊर्जा क्षेत्राचे विशेष लक्ष लागले आहे. पावसातील अनिश्चिततेमुळे शेती उत्पादन, जलसाठे आणि वीज निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान हवामान विभागाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून समुद्रातील तापमान बदल आणि वातावरणीय घडामोडींचे सातत्याने निरीक्षण सुरू आहे. पुढील काही आठवड्यात अधिक स्पष्ट अंदाज जाहीर करण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले की एल निनोचा परिणाम प्रत्येक वेळी सारखाच होत नाही. स्थानिक हवामान प्रणाली, समुद्र परिस्थिती आणि इतर वातावरणीय घटकांमुळे त्याची तीव्रता बदलू शकते. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत हवामान अंदाज आणि सूचनांवरच अवलंबून राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिनिधी प्रवीण कदम, प्रबंधभूमी न्यूज.